राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला। हा जो निर्णय घेतलेला आहे, मी यापूर्वी देखील सांगितलं होतं की राज्य सरकार एक ऐतिहासिक निर्णय घेत आहे आणि माझा दावा आहे की राज्याच्या देशाच्या इतिहासातला किसान कर्जमाफी 2023 शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीबाबत एक महत्त्वाची अपडेट आणि आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी होणार, तर ही कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे, तसेच कर्जमाफी ही किती लाखांपर्यंत होणार आहे, तसेच योजनेअंतर्गत कोणकोणते कर्ज माफ होणार याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया। शासनाकडून पुन्हा शेतकरी कर्जमाफी 2023 राज्यातील शेतकरी पीक कर्ज तसेच अन्य शेतकरी कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व व्यापारी बँकांवर अवलंबून असतात। या बँकेमार्फत दिल्या जाणाऱ्या पीक कर्जासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी व्याज सवलतीच्या योजना राबविण्यात येतात। त्यामुळे या शेतकऱ्यांना पीक कर्ज हे 0% किंवा सवलतीच्या दराने उपलब्ध होऊन त्याची मुदतीत परतफेड करण्यासाठी मदत होते। सन 2012 आणि 13 मध्ये तसेच 2015 ते 16 सलग या 4 वर्षात राज्यातील विविध भागात तसेच विविध जिल्ह्यात अपुरा पाऊस झाल्यामुळे खरीप तसेच रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती। या वर्षात राज्याच्या काही भागात अवेळी पाऊस व गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। शेतकरी थकबाकीदार राहिले आणि म्हणून अशा शेतकऱ्यांना बँकांकडून नव्याने कर्ज घेण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या। त्यांना नवीन कर्ज देण्यास बँकांनी सुद्धा नकार दिला। यामुळे शेतकऱ्यांना अडचणीची अधिकच वाढली। त्यामुळे पार्श्वभूमीवर मार्च 2017च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात अशा एका सर्व शेतकऱ्यांचे कर्ज हे माफ करण्याबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला। किसान कर्जमाफी 2023 जेणेकरून शेतकऱ्यांचे अगोदरचे कर्ज हे माफ होईल आणि त्यांना पुन्हा नव्याने शेतीसाठी कर्ज हे बँकांकडून घेता येईल। त्यासाठी 2017च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्ज माफ करण्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आणि त्याकरिता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्यात आली। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे शेती संबंधित सर्व प्रकारचे कर्ज हे माफ करण्यात येत आहे। सन 2017 या योजनेअंतर्गत 44 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना 18,762 कोटी इतका कर्जमाफीचा लाभ देण्यात आला। त्यानंतरही बऱ्याचशा शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी करण्यात आली, परंतु त्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी निर्माण झाल्याने या योजनेची साईट सुद्धा बंद झाली होती आणि 6,56,000 शेतकरी हे पात्र असून सुद्धा कर्जमाफीपासून वंचित राहिले। त्यांचे कर्ज हे माफ झाले नाही, परंतु आता जेवढे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। आता नागपूर दावा आहे की राज्याच्या देशाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आज घेतला जातोय। काही पार्श्वभूमी आपल्यासमोर मला ठेवण्याची इच्छा आहे की आपण ॲग्रिकल्चर हाऊसहोल्ड पर कॅपिटा कर्ज किती आहे हे जर देशामध्ये बघितलं, म्हणजे घरटी कर्ज किती, महाराष्ट्रात ते 54,000 रुपये आहे, 54,700 रुपये। म्हणजे हे मी याकरता सांगतोय की जर आपण एकूण कर्जमाफीचा क्वांटम बघितला तर त्यातनं आपल्या लक्षात येईल या सगळ्या राज्याच्या तुलनेत घरटी कर्ज हे महाराष्ट्रामध्ये कमी आहे। या सगळ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट जवळपास घरटी कर्ज हे त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे। आणि आतापर्यंत ज्या काही कर्जमाफी झाल्या त्या कर्जमाफीच्या संदर्भातला देखील आढावा आम्ही घेतला तर आपण बघितलं तर केंद्र सरकारने जी संपूर्ण देशाकरता कर्जमाफी केली होती ती 72,000 कोटीची होती, पण नंतर ती कमी झाली आणि 52,000 कोटीची झाली। महाराष्ट्रामध्ये यापूर्वीची जी कर्जमाफी झाली होती ती 7,000 कोटी रुपयाची कर्जमाफी झाली होती। तेलंगणाने 15,000 कोटीची कर्जमाफी केली आहे, आंध्रने जवळपास 20,000 कोटीची केली आहे, पंजाबने 10,000 कोटी रुपयाची केली आहे
कर्नाटकने 8,000 कोटी रुपयाची केलेली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने घेतलेला निर्णय हा अभूतपूर्व अशा प्रकारचा निर्णय आहे. जवळजवळ 34,000 कोटी रुपयाची कर्जमाफी राज्य सरकारच्या वतीनं आज कॅबिनेटने त्याला मान्यता दिली आहे. याच्यामध्ये 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट आम्ही माफ करतो आणि 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केल्यामुळे जे थकीत शेतकरी आहेत त्यातले 90% शेतकऱ्यांचा सातबारा पूर्ण कोरा होणार आहे. 90%. उरलेले जे 6 लाख शेतकरी आहेत त्यांच्याकरता आम्ही ओटीएसची योजना आणतो, ज्याच्यामध्ये 1.5 लाखाचं कॉन्ट्रीब्युशन राज्य सरकार देईल आणि त्यांना ओटीएस करून घेता येईल. त्यामुळे हे सगळे शेतकरी याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेले आहेत. यासोबत ज्या शेतकऱ्यांचं कर्जाचं पुनर्गठन झालं ते एकतर थकीत झाले असतील तर पीक कर्जाच्या सवलतीत जातील, मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये जे गेले आहेत ते त्याच्यामध्ये जातील, कारण हे कर्ज माफ करत असताना पीक कर्जासोबत